नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 54वा आणि 55वा असे 2 श्लोक बघणार आहोत. कालच्या 2 श्लोकांमध्ये सर्व शब्दांनी सुरू होणारी देवीची अनेक विशेषणं आपण पाहिली. त्याचबरोबर 53व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये महाशब्दांनी सुरू होणारी काही विशेषणं पाहिली. आजच्या दोनही श्लोकांमध्ये महाशब्दांनी सुरू होणारी अशी काही विशेषणं देवीची पाहणार आहोत. आता त्याच्यामध्ये पुढे येणारा जो शब्द आहे तो खूप मोठ्या प्रमाणात ते तिच्याकडे आहे. म्हणजे उदाहरणार्थ महारूपा, तिचं रूप अतिशय सुंदर आहे. महापूज्या म्हणजे ती खूप पूजनीय आहे. महापातकनाशिनी म्हणजे सर्व पापांचा नाश करणारी अशी ती आहे. साधपातक आणि महापातक या सर्वाचा ती नाश करू शकते. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अर्थाचे शब्द पुढे येणारे, पण पहिला शब्द महा असणाऱ्या अशा काही विशेषणांनी युक्त असे हे 54वा आणि 55वा श्लोक आहेत. आपण आपल्या पाठाची सुरुवात नेहमीप्रमाणे ध्यानाचा श्लोकाने करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 54वा श्लोक असा आहे. महारूपा महापूज्या महापातकनाशिनी महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः. 4 पादामध्ये विभागून आता आपण हा श्लोक म्हणूया. महारूपा महापूज्या महारूपा महापूज्या महारूपा महापूज्या महारूपा महापूज्या महारूपा महापूज्या महापातकनाशिनी 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 महारूपा महापूज्या 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 महापातकनाशिनी महामाया महासत्वा महामाया महासत्वा महामाया महासत्वा महामाया महासत्वा महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः 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 महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः. आता आपण संपूर्ण 54वा श्लोक म्हणूया. महारूपा महापूज्या महापातकनाशिनी महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः 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 महारूपा महापूज्या महापातकनाशिनी महामाया महासत्वा महाशक्तिर्महारतिः. आता पुढचा 55वा श्लोक जो आहे तो असा आहे. महाभोगा महेश्वर्या महावीर्या महाबला महाबुद्धिर महासिद्धिर महायोगेश्वरेश्वरी. इथे बघा, शंकराला महायोगेश्वर म्हटलंय आणि त्याची पत्नी त्याची ईश्वरी म्हणून महायोगेश्वरेश्वरी
असा शब्द इथे देवीसाठी आलाय. हा श्लोक आपण 4 भागामध्ये विभागून म्हणूया. महाभोगा महेश्वर्या, महाभोगा महेश्वर्या, महाभोगा महेश्वर्या, महाभोगा महेश्वर्या, महाभोगा महेश्वर्या, महावीर्या महाबला, महावीर्या महाबला, महावीर्या महाबला, महावीर्या महाबला, महावीर्या महाबला, महाभोगा महेश्वर्या, 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 महावीर्या महाबला, महाबुद्धिर्महासिद्धिः, 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 महाबुद्धिर्महासिद्धिः. आता या 55व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये बघा, महाबुद्धिर्महासिद्धिः इथे आपण एक पाद केला आणि तिथे जो र आपल्याला दिसतोय, म च्या डोक्यावर जो रफार आहे त्याचा आपण महासिद्धी असं म्हणताना विसर्ग केला आणि पुढच्या पादाची सुरुवात आपण महायोगेश्वरेश्वरी अशी करणार. पण आपण संपूर्ण ओळ जेव्हा एकत्र म्हणू तेव्हा त्या विसर्गाचा उच्चार न करता म च्या डोक्यावर असलेल्या रफाराचा उच्चार आपण संपूर्ण ओळ म्हणताना करणार आहोत. आता आपण या ओळीचा पहिला पाद म्हणतोय, महाबुद्धिर्महासिद्धिः, 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 महायोगेश्वरेश्वरी, 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 महाबुद्धिर्महासिद्धिर्महायोगेश्वरेश्वरी, 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 महाबुद्धिर्महासिद्धिर्महायोगेश्वरेश्वरी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. महाभोगा महेश्वर्या, महावीर्या महाबला, महाबुद्धिर्महासिद्धिर्महायोगेश्वरेश्वरी, महाभोगा महेश्वर्या, महावीर्या महाबला, महाबुद्धिर्महासिद्धिर्महायोगेश्वरेश्वरी, महाभोगा महेश्वर्या, महावीर्या महाबला, महाबुद्धिर्महासिद्धिर्महायोगेश्वरेश्वरी, महाभोगा महेश्वर्या, महावीर्या महाबला, महाबुद्धिर्महासिद्धिर्महायोगेश्वरेश्वरी. आज आपण 54वा आणि 55वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागामध्ये या पुढचे 2 श्लोक घेऊयात. आजचा भाग इथं थांबूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.